आज डायबिटीज इतकी कॉमन झाली आहे की जवळजवळ प्रत्येक कोणाला ना कोणाला शुगरची प्रॉब्लेम असतेच. पण सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे डायबिटीज अचानक होत नाही. बॉडी त्याचे सिग्नल खूप आधीपासून द्यायला सुरुवात करते. फक्त आपण त्यांना नॉर्मल समजून इग्नोर करतो. खूप लोकांना डायबिटीज तेव्हा कळते जेव्हा शुगर आधीच खूप वाढलेली असते किंवा कॉम्प्लिकेशन्स सुरू झालेले असतात. म्हणून आज आपण समजून घेणार आहोत ते अर्ली साईन्स, जे बॉडी आधीपासून वॉर्निंग म्हणून देत असते. सगळ्यात कॉमन साईन असतो वारंवार तहान लागणे. तुम्ही नॉर्मल पेक्षा जास्त पाणी प्यायला लागता तरी माउथ ड्राय होतं. रिझन असा आहे की ब्लडमध्ये शुगर जास्त झाल्यावर बॉडी एक्स्ट्रा ग्लुकोज युरिनमधून बाहेर काढायचा प्रयत्न करते आणि या प्रोसेसमध्ये बॉडीमधलं पाणी पण बाहेर जातं, म्हणून डिहायड्रेशन फील होतं. याच्यासोबत एक अजून सिम्पटम दिसतो वारंवार युरिनला जाणं, स्पेशली रात्री जर वारंवार वॉशरूमला जाणं हा एक इम्पॉर्टंट वॉर्निंग साईन असू शकतो. खूप लोक याला नॉर्मल एजिंग किंवा जास्त पाणी पिण्याचा इफेक्ट समजतात, पण रिपीटेड युरिनेशन हा डायबिटीजचा अर्ली इंडिकेटर असू शकतो. एक अजून सटल साईन आहे सतत थकवा जाणवणं. तुम्ही व्यवस्थित खाता तरीही बॉडी टायर्ड फील करते. रिझन असा की ग्लुकोज ब्लडमध्ये आहे पण तो इफेक्टिव्हली सेल्सपर्यंत पोहोचतच नाही आहे. म्हणजे बॉडीकडे फ्युएल तर आहे पण एनर्जी प्रॉपरली यूज होत नाही आहे. म्हणून फटीग, लो एनर्जी फील होणं हे सगळे सिम्पटम आपल्याला दिसायला लागतं. आता एक इंटरेस्टिंग आणि कॉमन सिम्पटम, खूप लवकर भूक लागणं किंवा शुगर क्रेविंग्स वाढणं. डायबिटीजच्या अर्ली स्टेजमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. बॉडीला प्रॉपर एनर्जी मिळत नाही म्हणून ब्रेन रिपीटेडली हंगर सिग्नल्स पाठवतो. याच कारणामुळे क्रेविंग्स आणि ओव्हर इटिंग सुरू होतं. एक अजून ओव्हरलुक्ड साईन आहे अचानक वेट गेन होणं किंवा बेली फॅट वाढणं. स्पेशली ॲब्डोमेनच्या आसपास फॅट वाढणं हे इन्सुलिन रेझिस्टन्सचं स्ट्रॉंग इंडिकेटर असू शकतं. आणि काही केसेसमध्ये उलटही होतं, अनएक्सप्लेन्ड वेट लॉस. कारण बॉडी ग्लुकोज प्रॉपरली यूज करू शकत नाही आणि मसल ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होतो. स्किन पण इथे सिग्नल्स देते. जर नेक, अंडर आर्म्स किंवा ग्रॉइन एरियाच्या आसपास डार्क वेल्वेटी पॅचेस डेव्हलप होत असतील तर इन्सुलिन रेझिस्टन्सचा साईन असू शकतो. या कंडिशनला ॲकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणतात. म्हणून खूप लोक याला नॉर्मल पिगमेंटेशन म्हणून इग्नोर करतात. एक अजून इम्पॉर्टंट सिम्पटम, वुंड्स किंवा कट्स हळूहळू हील होणं. हाय शुगर ब्लड व्हेसल्स आणि इम्युनिटी दोघांवर पण इफेक्ट करते, म्हणून हिलिंग प्रोसेस स्लो होतो. याच कारणामुळे डायबिटीजमध्ये इन्फेक्शनचा रिस्क पण जास्त असतो. जर तुम्हाला वारंवार फंगल इन्फेक्शन, इचिंग किंवा स्किन इन्फेक्शन्स होत असतील तर शुगर चेक करून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर व्हिजन पण अफेक्टेड होऊ शकतं. जर अचानक ब्लरी व्हिजन फील होत असेल किंवा चष्म्याचा नंबर वारंवार बदलत असेल तर ब्लड शुगर फ्लक्च्युएशन्स हे त्यामागचं कारण असू शकतं. आता एक सिम्पटम जे लोक खूप इग्नोर करतात, पायामध्ये झुंझुण्या किंवा नमनेस फील होणं, मुंग्या आल्यासारखं वाटणं. हाय शुगर नर्व्हजला डॅमेज करायला सुरुवात करते, म्हणून टिंगलिंग, बर्निंग सेन्सेशन किंवा नमनेस फील होऊ शकतं, स्पेशली फीटमध्ये. आयुर्वेदानुसार डायबिटीस हा फक्त शुगरचा डिसीज नाही आहे, हा मेटाबॉलिझम आणि लाईफस्टाईल इम्बॅलन्सचा रिझल्ट आहे. जेव्हा अग्नी वीक होतो आणि आर्म बिल्ड होतो तेव्हा बॉडी न्यूट्रिएंट्स प्रॉपरली प्रोसेस करू शकत नाही. हळूहळू हाच इम्बॅलन्स प्रमेह म्हणजे डायबिटीजच्या दिशेने घेऊन जातो. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल समजून घेऊ. जर एखाद्या पर्सनला वारंवार तहान लागते, फटीग आहे आणि बेली फॅट वाढतोय आणि तो सतत म्हणत राहिला की त्याला थोडी विकनेस पण असेल तर काही वर्षांनी तीच कंडिशन डायबिटीजमध्ये कन्वर्ट होऊ शकते. पण जर या स्टेजवर शुगर टेस्ट करून घेतली आणि लाईफस्टाईलमध्ये थोडेफार चेंजेस सुरू केले तर डिसीज बऱ्याच प्रमाणात प्रिव्हेंट केला जाऊ शकतो. म्हणून अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला यापैकी मल्टिपल सिम्पटम्स फील होत असतील तर फास्टिंग शुगर आणि HbA1c सारखे टेस्ट करून घेणं युजफुल ठरू शकतं. आणि जर फॅमिली हिस्ट्री डायबिटीजची असेल, बेली फॅट जास्त असेल, स्लीप पुअर असेल किंवा लाईफस्टाईल सेडेंटरी असेल तर रेग्युलर मॉनिटरिंग अजून इम्पॉर्टंट आहे. आज माधवबाग सारखे इन्स्टिट्यूट पण डायबिटीजच्या रूट कॉजवर मॅनेजमेंट आणि लाईफस्टाईल करेक्शनवर फोकस करत आहेत.
कारण फक्त मेडिसिन्स पुरेशा नसतात. डाएट, मोमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि प्रॉपर रुटीन हे सगळं इक्वली इम्पॉर्टंट आहे. शेवटी एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, बॉडी नेहमी सिग्नल्स देत असते. प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण त्यांना इग्नोर करतो. डायबिटीज अचानक होत नाही, ती अनेक वर्ष सायलेंटली डेव्हलप होत राहते. जर तुम्ही अर्ली सायन्स वेळेत समजून घेतले तर फ्युचरमधले मेजर कॉम्प्लिकेशन्स आपण अवॉइड करू शकतो. जर ही इन्फॉर्मेशन युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा यापैकी कोणतं सिम्पटम तुम्ही किंवा तुमच्या फॅमिली मेंबरने नोटीस केलं आहे. आणि अशाच डीप आणि प्रॅक्टिकल कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.